नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राहुरीमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची 5 महिन्यांपूर्वी झालेल्या विटंबनेच्या प्रकरणी अजूनही आरोपींचा तपास लागलेला नाही. याबाबत खासदार निलेश लंके यांनी नगरचे पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली. पुतळ्याची विटंबना हा महाराष्ट्रासाठी लाजिरवाणा प्रकार आहे. 5 महिने उलटून गेले तरी आरोपींचा ठाव ठिकाणा लागत नाही, हे गंभीर आहे. त्याचप्रमाणे नगर शहरातील ऐतिहासिक दर्गा तोडण्याचा समाजकंटकांनी प्रयत्न केला. या प्रकरणी काही आरोपी अटकेत आहेत, मात्र मुख्य सूत्रधार कोण आहे, कोणाच्या सांगण्यावरून हा प्रकार घडला आहे याचा शोध घेऊन कडक कारवाई केली पाहिजे. येत्या गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव काळादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी CCTV कॅमेरे, सुरक्षा व्यवस्था आणि दक्षता वाढवण्याची मागणीही खासदार लंके यांनी प्रशासनाकडे केली आहे. पोलीस अधीक्षक साहेबांना भेटण्यामागं तुम्ही पाहिलं असेल, एक 5 महिन्यापूर्वी राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा विटंबना झाली आणि 5 महिने लुटून जाऊनही अद्यापपर्यंत आरोपींचा कुठला तपास लागलेला आहे. त्या संदर्भात मी आणि त्या विभागाचे माजी आमदार प्राजक्तदादा तनपुरे, आम्ही स्वतः SP साहेब, आपलं PI साहेबांना भेटलो. नंतर काही दिवसांनी स्वतः प्राजक्त तनपुरे त्यांनी 4 दिवसीयचं उपोषण केलं. त्यावेळेस पोलीस प्रशासनाने सांगितलं की लवकरात लवकर ते आरोपी आम्ही डिटेक्ट करून देऊ, पण अद्यापपर्यंत आरोपीचा कुठला तपास लागलेला नाही. कारण ही गोष्ट महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्या छत्रपती शिवरायांची विटंबना होऊन जर अद्यापपर्यंत आरोपी सापडत नसतील तर त्या गोष्टीचा आम्ही त्या ठिकाणी आज SP साहेबांना सुद्धा सांगितलं की तुम्ही 5 महिने लुटून गेले, आरोपी का डिटेक्ट होत नाही. आणि त्याचबरोबरीने काल परवा नगर शहरामध्ये 500 वर्षापूर्वीची जी दर्गा आहे, ती दर्गा रात्रीच काही समाजकंटकांनी JCPने ती दर्गा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्या बाबतीत सुद्धा पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर JCPचा मालक असो किंवा ड्रायव्हर असो किंवा कोण त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असे 3 आरोपी अटक केलेले आहेत. पण यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे, कोणाच्या सांगण्यावरून या गोष्टी होतात, ते सुद्धा आरोपी लवकरात लवकर त्याचा शोध घेतला पाहिजे. आणि अशा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणारे जे समाजकंटक आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याबाबत आम्ही SP साहेबांना भेटलो. आणि तुम्ही पाहिलं असेल, उद्या गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही, पूर्ण देशामध्ये गणेश उत्सव हा उत्सव सगळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या गणेश उत्सवाला सुद्धा कुठं काळिंबा लागली नाही पाहिजे. प्रत्येक ठिकाणी CCTV फुटेज लावले पाहिजे. कारण नगर शहरामध्ये येणारे भाविक गणेश उत्सवासाठी पूर्ण जिल्ह्यातून येत असतात, त्यामुळं ती सुद्धा दक्षता आपण घेतली पाहिजे. त्यानंतर नवरात्र उत्सव असो, हे सण उत्सव सुद्धा अतिशय शांततेने पार पाडले पाहिजे. आणि समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं कोण काम करत असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे. या मागण्यांच्या बाबत आम्ही आज SP साहेबांना भेटलो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.